CCM ला चालतंय का? काय काय घ्यायचं तुला? साबण, शॅम्पू, तेल, मॉइश्चरायझर, अजून बाकी मम्मीने लिस्ट दिली आहे. मी गेल्या 1 तासापासून शॉपिंग करते. सुरुवातीला मला बोलला की तुला काय घ्यायचंय घे, आणि याचा ॲज युजल नेहमीप्रमाणे चाललंय. प्रोडक्ट बघ ना. काय करतोय? अगं पाहतोय मी नवीन काय काय प्रोडक्ट आलेले मार्केटमध्ये. आता चिंग्स बरोबर यांनी पण शेजवान चटणी आणलेली, कोणाची डाबरची, नंतर सॉसेस कोणते कोणते, इन्ग्रेडियंट काय काय, रेट काय काय. तुझं झालं का सगळं? चाल मग. हे काय काय घेतलं तू? अगं हे सगळं आहे ना मॉडर्न ट्रेडचं सामान आहे. घरी गेल्यावर सांगतो सर. दादा दादा, ते तळायचे पुंगे घ्यायचे मम्मीने सांगितलेलं. तू ते मॉडर्न काहीतरी सांगत होता काल, ते काय होतं? हा तेच. सगळ्या वस्तू घेऊन ये, मी सांगतो तुला. हे तू सगळं जे काय घेतलंय याला मॉडर्न ट्रेड म्हणतात. म्हणजे ना एकदम म्हणायला गेलं तर हा जो 2020 आहे हा 320 रुपयात 936 ग्रॅम आहे, बरोबर. 5 रुपयाचा जो 2020 आपण घेतो ना तो 5 रुपयात 32 ग्रॅम येतो. या हिशोबाने जर काढायचं ठरलं तर 936 ग्रॅमचा जो 2020 ना तो 146 रुपयाला भेटला पाहिजे. आणि तो कितीला मिळतोय आपल्याला? 320 रुपये MRP टाकली आणि तुला काहीतरी 1 वर 1 दिला असेल तरी त्यांना प्रॉफिट आहे. प्लस मी ऑन MRP बोलतोय. हा ट्रेडरचा प्रॉफिट वेगळा राहतो, म्हणजे दुकानदाराचा प्रॉफिट सोडून फक्त हे. तर याला म्हणतात सगळं मॉडर्न ट्रेडचे प्रोडक्ट. सेम 2020च आहे. त्याच्यानंतर तुझं हॅपी हा किती आहे? 135 रुपये MRP आहे त्याची. आणि किती ग्रॅमेज येतो? 396. जर तो 31 का 32 ग्रॅमला 5 रुपयाचा येतो. जर हिशोब करायला गेलं तर 32 ग्रॅमचा हिशोबने हा 60 रुपयात पडला पाहिजे. हा तुला काहीतरी किती लावले त्यांनी? 67.5 ना, म्हणजे 1 वर 1 फ्री ना. तरी पण त्यांना 1 वर 1 फ्री विकून सुद्धा जे 15% जो ट्रेडरचा प्रॉफिट राहतो तो भेटतो. प्लस तुमच्या सारख्यांना ऍड काढायला ते ऑफर पण लावून टाकतात. सेम सोपचं पण राहतं. सोपचं बी नाही का, तू बघशील हा 20 रुपयात काहीतरी 60 ग्रॅम येतो पेअर्स. याची ग्रॅमेज किती आहे? 500 प्लस 125 म्हणजे 625 ग्रॅम आहे, बरोबर. याची MRP किती आहे? 363. 625 ग्रॅमेजचा आहे हा. जर याला आपण 60 ने भागिले गुणिले 20 केलं तर याची मुळात किंमत आहे ना 200 रुपयाच्या आसपास व्हायला पाहिजे. यांनी दिल्ली आहे 363. आणि तुला 20-30% डिस्काउंट बी देऊन दिला तरी त्यांना तो घरात 250 ला पडला. 50 रुपये त्याच्या मागे सुटतात, असं राहतं. सेम पॅराशूटचं पण आहे. तुला माहिती होतं पॅराशूट सारखी कंपनी पण हे काम करते. 65 रुपयात 100 ग्रॅम देते. आपण नॉर्मल दुकानदाराकडे गेलो 65 रुपयात 100 ग्रॅम येतो. मग 200 ग्रॅमची किती किंमत द्यायला पाहिजे? 130. ही 155 आहे. ऍक्च्युली मॉडर्न ट्रेड हा 200 ग्रॅम बनवतं. GT म्हणजे ग्राउंड ट्रेड वाल्यांना 175 ग्रॅमची बॉटल येते. ती काहीतरी 125, 115,
या बिटवीन मध्ये, कारण की खोबऱ्याचं तेलचे रेट कमी जास्त अपडाऊन होत ग्राउंड राहतात. ट्रेड म्हणजे हे जे नॉर्मल जे दुकानदार आपल्या जवळचे शॉपकीपर, आणि मॉल वाल्यांचं वेगळं असतं. त्याला म्हणतात मॉडर्न ट्रेड. आता त्याला मॉडर्न ट्रेड का म्हणतात, तर तिथं कदाचित मॉडर्न लोक येत असतील. मॉलमध्ये पण माणसाने विकत घेतलं पाहिजे, पण वस्तू चेक करून घेतलं पाहिजे. आणि हे कोणी घ्यायचं की मुंबईला राहतो मी किंवा पुण्याला राहतो, माझं 30व्या फ्लोअरवर घर आहे, तर मग मला खाली उतरून जाऊन शॉप्सवर नाही घेत. आता ते लोक तर झेप्टो वगैरे करायला लागून गेलेले. पण मग हे मॉडर्न ट्रेडचे प्रोडक्ट आहेत. आता याच्यात जर मल्किस्ट हा बिस्किट आहे तुझा, मल्किस्ट बिस्किट हा इथं कितीला आहे, MRP 53 रुपये. हा तू कोणत्याही शॉपकीपर कडे जाशील ना, हा 45 MRP चा भेटेल. कारण की मॉडर्न ट्रेड मध्ये वेगळा MRP राहते, ग्राउंड ट्रेड मध्ये वेगळी MRP राहते. सेम या हार्पिकचं आहे. या हार्पिक वर MRP किती आहे, 235. मम्मीने आणलेल्या हार्पिक वरती अर्ध लिटरच्या 110 रुपये MRP आहे, सेम कंपनी 500 ml ची. तर 1000 ml ची किती व्हायला पाहिजे, 220. इथं 15 रुपये एक्स्ट्रा लावून दिले आणि तुला त्याच्यावर 5% डिस्काउंट दिलेला आहे. आणि ऑलरेडी त्याच्यात सगळा मी ऑन MRP बोलतोय, ज्यात ट्रेडरचा जो मार्जिन राहतो ते सोडून. म्हणजे ट्रेडरचं नॉर्मली मार्जिन त्यांना भेटतंय, ते किमती जास्त दाखवतात आणि त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट देतात. म्हणून खरेदी ही जवळच्या शॉपकीपर कडनं करायची. आणि मॉल्स मध्ये वस्तू ज्या घ्यायच्या, सगळ्याच लेन झालं, जे आपल्याला कधीतरी क्वचित लागतं, जे आपल्याला 6 महिने चालणार आहे, 7 महिने चालणार आहे, ते आपण मॉल मध्ये घ्यायचं. कारण की मॉल्समुळे पण आज डीमार्ट झालं, रिलायन्स झालं, त्याच्यानंतर मेट्रो झालं, या मॉल्स मध्ये खूप सारे पोरं कामाला आहेत. 1000-2000 प्रत्येक मॉल्स कडे कामाला लोक आहेत. आता इतक्या लोकांची एम्प्लॉयमेंट बी खराब होऊ शकते ना. आणि आपण जर शॉपकीपर कडनं, छोट्या शॉपकीपर कडनं घेतलं तर आपले रिलेशन बी मेंटेन राहतात. ते आपल्या लगेच कामात येतात, आपण त्यांच्या कामात येतो. तसं जसं आपण त्यांच्याकडनं विकत घेतलं तर आपल्याला सगळ्यात पहिले मदत करणारा तो शॉपकीपर आहे. घरात काही प्रॉब्लेम झाला तर ते उभे राहतात. डीमार्ट वाले नाही. पण डीमार्ट वाले पण एम्प्लॉयमेंट देतात, त्यांची पण गरज आहे आपल्याला. हे फरक आहे मॉडर्न ट्रेड काय राहतं, ग्राउंड ट्रेड काय राहतं, एवढंच आहे. आणि याच्यात तू लुटली वगैरे गेलेली नाही, कारण की तुला त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बल्क मध्ये विकत घ्या, बिल जास्त बनवा, जेणेकरून त्यांना परवडेल आणि प्रॉफिट सुटेल. म्हणजे ते खूप साऱ्या असं काहीतरी प्रॉफिट कमवत नाही. जर असं असतं तर किती रिलायन्स स्टोअर आता बंद झाले, जर त्यांना खूप जास्त प्रॉफिट असतं. तर प्रॉफिट आहे, पण यांना म्हणतात मॉडर्न ट्रेड, कारण की ते मोठमोठे सुपर मॉल चालवायसाठी बनवले जातात. सेम तुमचं संतूर वगैरेच आहे. त्याच्यानंतर हे कितीचं आहे, 15 रुपयात का 20 रुपयात, 20 रुपयात 130 ml. जर हिशोब करायला गेलं तर हे 150 रुपयात बनतं. त्याच्यावर MRP 220 आहे 750 ml वर. मेन कन्क्लुजन म्हणजे जे मॉल आहे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या पूर्ण वेगळं करतं का, आणि मॉल्स वाल्यांसाठी मॅन्युफॅक्चरिंग वेगळी राहते, त्याला म्हणतात मॉडर्न ट्रेडचे प्रोडक्ट. त्याचा जो DB राहतो, डिस्ट्रीब्युटर, तो पण वेगळा राहतो. प्रत्येक सिटीला 1 किंवा 2च डिस्ट्रीब्युटर राहतात. पण ग्राउंड ट्रेडरसाठी एका सिटीला कमीत कमी 5 ते 6 डिस्ट्रीब्युटर येतात, छोटे छोटे एरिया करून. पण मे बी जी स्मॉल पर्चेसिंग आहे, जी रोज लागणारी गोष्ट आहे, ती ग्राउंड ट्रेड कडनं घ्यायची. जी लॉंग लास्टिंग चालणारी गोष्ट आहे ती मॉल्स मधनं घ्यायची, मॉडर्न ट्रेड मधनं घ्यायची. कळलं फरक? तुम्ही पण तसंच करा.